तू इथे बसून काय करतेस? आज वटपौर्णिमा आहे ना, जा तयारी कर जा. तुला काय वाटतं मी तुझ्यासाठी पूजा करावं? आला मोठा मला सांगतोय. बाकीच्यांच्या बायका आज आपल्या नवऱ्यांसाठी उपवास करतायत आणि माझी बायको बघा सकाळपासून खाते. काय खादडलं एवढं? सकाळी ना ऍपल खाल्लंय फक्त, त्याच्यावर काय खाल्लंय का? तुला हे पण नाही माहिती की माझा उपवास आहे की नाही, तू नवरा असतो. ठीक आहे चल, एक डील करूया. मी उपवास पकडते पण तू पण पकडायचा, चालेल? आता तू बोलणार नाही उपवासाचं नाव आलं ना, 4 वेळा खाणार कोण मग? सुनबाई ही साडी घालशील ना? नाही नाही सासूबाई, ती साडी मी नाही घालणार आहे. हा मग तुला आवडेल ती घाल. हा. तू साडी का नाही घालणार आहेस बोललीस? काय? तू आईला मगाशी साडी नाही घालणार असं का बोललीस? ह्याने काहीतरी चुकीचं ऐकलंय, बघते ह्याला. हा मी म्हणत होती की सॅटर्डे संडे बाहेर असतोस, जॉबवरनं सुटलास की मित्रांसोबत असतोस, तुला माझ्यासाठी टाइम नसतो आणि तुला आता वाटतंय की मी सती सावित्री सारखी तयार व्हावं तुझ्यासाठी. नाही जमणार. मित्रांना सांगतात. ऐक ना, मी झोपते जरा, तू मला 4ला उठव. अरे अरे काय अरे? मला माहिती होतं तू मुद्दा म्हणून बोलतेस. तुझं माझ्यावर खूप प्रेम आहे. बाय द वे छान दिसतेस. करावं लागणार, लग्न झालंय ना तुझ्यासोबत आणि जाते मी पूजा करायला, पण 7 जन्म तुला मागायला नाही. हा जन्म सुखासुखी राहूया म्हणून जाते आणि कोणती टवळी तुझ्या आयुष्यात यायला नको म्हणून हे सर्व करतीये. जाऊ मग मी? हो हो जा जा.